हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण केळी आणि चॉकलेट पासून आप्पे बनवणार आहोत, जे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असतील। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी लागणार आहेत पिकलेली केळी, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दूध आणि एक छोटी वाटी साखर, चोको चिप्स, बेकिंग पावडर आणि चॉकलेट सिरप। सगळ्यात आधी केळीचे साल काढून ती बारीक कट करून घ्यायची। बऱ्याच लहान मुलांना केळी आवडत नाही, मग त्यांच्या आवडीचं चॉकलेट टाकून जर त्यांना आप्पे बनवून दिले तर अगदी आवडीने खातील। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेली केळी, साखर, दूध, रवा आणि गव्हाचे पीठ टाकून बारीक करून घ्यायचं। तयार झालेलं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊया। यात चॉकलेट चिप्स, थोडी बेकिंग पावडर आणि चॉकलेट सिरप टाकून मिक्स करून घेऊया। हे बॅटर एकाच डायरेक्शनने व्यवस्थित फेटून घ्यायचं। आता गॅसवर आप्पे पात्र ठेवायचं। ते गरम झालं की त्याच्यामध्ये बटरचे क्यूब टाकून घ्यायचे। तुम्ही यात बटर ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता। बटर छान मेल्ट झालंय, आता आपण आप्पे टाकून घेऊया। आप्पे सोडत असताना ते पूर्ण भरून नाही टाकायचे, त्यामुळे ते छान फुलून येतात। एक एक करून सगळे टाकून घेऊया। आता एक 5 ते 7 मिनिटं हे झाकून ठेवूया आणि गॅस बारीक ठेवायचा। गव्हाचं पीठ असल्यामुळे हे लवकर करपू शकतात, त्यामुळे त्याच्यामध्ये तूप किंवा बटरचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आणि गॅस बारीक ठेवायचा। आता झाकण उघडून दोन्ही साइडने छान खरपूस भाजून घ्यायचे। बारीक गॅसवर हलक्या हाताने हे पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्यायचे। लहानांपासून मोठ्यांना आवडतील असे आपले बनाना आणि चॉकलेटचे आप्पे तयार आहेत। आता हे सर्विंग प्लेटमध्ये काढून यावर चॉकलेट सिरप टाकून घ्यायचं। दिसायला जितके छान दिसतात ना, तितकेच खायला पण छान लागतात हे आप्पे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका नवीन डिश सोबत। तोपर्यंत बाय बाय।